नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहता. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी तिरुपती बालाजी तिरुपती गावामधले एक असं हे मंदिर आहे ते दाखवणार आहे तुम्हाला मित्रांनो. तर हे आहे इस्कॉन मंदिर मधला गाभाऱ्याचा देखावा तुम्हाला दिसत असेल. तर मित्रांनो, असं या संपूर्ण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. रेणुगुंटा स्टेशनवरून तिरुपती काहीच थोड्याच्या अंतरावर आहे आणि तिरुपती बालाजीला जाण्यासाठी ह्या रेणुगुंठा आणि तिरुपतीला जावं लागतं. तर मित्रांनो, ही व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला हा महादेवाचा नंदी सर्कल आहे. तर ह्या सर्कलवरून अशा संपूर्ण चारी साईडने गाड्या जातात. काही थोड्याच अंतरावर हे तुम्हाला इस्कॉन मंदिर श्रीकृष्णाला समर्पित असलेलं हे मंदिर तुम्हाला दिसून येतं. तर मित्रांनो, हे मंदिर अतिशय सुंदर असं आहे आणि हा मंदिराचे मुख्य द्वार आणि हे साईडचा दिसणारं तुम्हाला हा मंदिराच्या बाहेर देखण्यासाठी देखावा बनवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला हे संपूर्ण समुद्र मंथनाचा देखावा आहे आणि आजूबाजूने देवता आहे. तर हे मंदिराच्या आतमधलं हे इस्कॉन मंदिराच्या गाभाऱ्यातला हे तुम्हाला श्रीकृष्ण, राधा आणि काही गवळणी तुम्हाला अशा अतिशय सुंदर अशा रूपात दिसून येतात. तर मित्रांनो, या आजूबाजूची मंदिराची लाइटिंग ही अतिशय सुंदर अशी दिसते. तर अशा या मंदिराचा तुम्ही कधी जर येत असाल तर या इस्कॉन मंदिराचा आनंद घ्या. तर मित्रांनो, जे संपूर्ण बाहेरचा परिसर तुम्हाला दिसत असेल, हे बाहेरून काढलेले हे व्हिडिओ हे खूप मोठं असं मंदिर आहे. तर मित्रांनो, हे पहा, संपूर्ण खूप सारं पाहण्यासारखं ह्या मंदिरात आहे. तर आतमधलं काय मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, कारण मोबाईलला अलाउड नव्हतं. त्याच्यामुळे मी जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला तेवढं दाखवलं आहे. तर मित्रांनो, मी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण भरपूर दिवस झाले व्हिडिओ अपलोड केला नव्हता. तर मित्रांनो, हे दिसत असं तुम्हाला हा बाहेर निघण्याचा मार्ग आहे आणि इकडनं बाहेर एंट्री करण्याचा मार्ग आहे. पाहिजे एवढी संपूर्ण आणि हे असं मंदिर 2 मजली आहे आणि वरती कळसुद्धा आहे. तर या असं या मंदिराचं रहस्य आहे. तर मित्रांनो, तुम्ही कधी येत असाल तर या मंदिराला अवश्य भेट द्या. या संपूर्ण व्हिडिओचा हे हे आमचे काही सहकारी मित्र आणि हे पाहण्यासाठी हे उभं केलेलं आणि आम्ही मंदिरातून बाहेर येत असताना या अशी काही नाश्त्याची, सोड्याची असे थोडे छोटे मोठे स्टॉल लावलेले असतात. तर ह्या स्टॉलमधला आम्ही ह्या गोटी सोडा एक असणारा हा त्याचाही आम्ही एक आनंद घेतो. हे पहा, जाता जाता एक गोटी सोडा, त्याच्यातही काही प्रकार असतात, एक फ्लॉवर आणि एक मसाला, असे 2 गोटी सोडा घेतले. पण मित्रांनो, इकडे जर येत असाल तर इकडे तामिळ भाषा चालते. तर आपली भाषा ही साधारण मराठी भाषा या लोकांना समजत नाही. तर मित्रांनो, राम राम, धन्यवाद, रामकृष्ण हरी.